राम राम मंडळी. तर बरेच दिवस झाले मला कल्की 2898 एडी पिक्चर पाहायचा होता, पण तो मी ना आज पाहिला. काहून तो पिक्चर आलाच आज आहे. तर मी सकाळी 200 रुपये घेऊन गेलो ना, दुपारचा शो पाहिला. तर जेव्हा जेव्हा मी पिक्चर पाहायला जातो तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये एक मोठी भीती राहते का बा आपण दिलेले पैसे वाया तर जाणार नाही, पिक्चर पाहून आपला मिठ्ठू तर मरणार नाही. कारण बरेच पिक्चर पाहून माझ्या मिठ्ठू बहुत बुऱ्या पद्धतीने तिथं मेला होता. त्यामुळे हा पिक्चर पाहताना मी थोडीशी माझ्या मनामध्ये धाकधूक होतीच. तसं गेलो आणि गेल्या गेल्या पिक्चर जेव्हा चालू झाला तर पिक्चरचा स्टार्टिंगचा सीन राजे हो तुम्हाला सांगतो डायरेक्ट महाभारतातला. अश्वत्थामा राहते, श्रीकृष्ण राहते, त्याच्यामध्ये तिथं थोडीशी फाईट दाखवली आहे. आर का VFX म्हणसान, काय ॲक्शन म्हणसान, जबरदस्त पद्धतीनं नाग अश्विनं तिथं मांडलाय. म्हणजे महाभारत पाव तर त्या पद्धतीचं त्या VFXचं जर समजा पाहिलं तर मग आपल्याला इथे मजा. मग माझा विश्वास बसला का भाऊ काही जरी झालं तरी आपला मिठ्ठू मात्र 100% मरणार नाही आहे. मग मी थोडासा रिलॅक्स झालो, पाय वगैरे थोडेसे असे लांबून दिले आणि पिक्चर पाहायला लागलो. पण मग तिथं प्रभातचं जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्यानं थोडंसं असं कॉमेडी टाईप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिथं, पण तेवढी काही कॉमेडी समजा जमली नाही. तर मग मला हळूहळू वाटायला लागलं का भाऊ पहिला सीन तर झाला, पण आता नंतर मिठ्ठू मरते का? कारण पहिल्या हाफमध्ये पिक्चर थोडासा असा स्लो आहे. म्हणजे ते कॅरेक्टर त्यानंतर ते जे काही लोकेशन आहे एकंदरीत तो कालखंड एस्टॅब्लिश करण्याच्या नादामध्ये थोडासा जो काही पिक्चर आहे थोडासा तो असा स्लो झालेला आहे तिथं, नाही का. तर जास्त काही स्टोरी मी तुम्हाला त्याची सांगत नाही. पहिल्या हाफमध्ये काय होते का बा काशी राहते शहर दाखवलेलं का दुनियातलं सगळ्यात शेवटचं शहर राहते ते उरलेलं बाकी, कारण ते 2898चं आहे इसवी सन. तर तेव्हा का होईल तर सगळी दुनिया नष्ट झालेली आहे, मोजकेच माणसं तिथं राहिलेली आहे आणि काशी राहिलेलं आहे आणि सगळीकडचे लोक येऊन तिथं काशीमध्ये येऊन राहिले. कारण त्याला जायचं राहते कॉम्प्लेक्समध्ये. कॉम्प्लेक्स काय तर तिथं असं कॉम्प्लेक्स आहे काशीच्याच वरतं. तिथं मग वेगवेगळ्या पद्धतीचं त्यानं तिथं डेव्हलपमेंट तिथं केलेलं आहे. आणि त्या कॉम्प्लेक्समधला जो सगळ्यात मेन राहते तो राहते सुप्रीम, त्याला म्हणते सुप्रीम म्हणजे तो कली दाखवलाय कमल हसन. तर सुप्रीम आणि त्या सुप्रीमचं एकच राहते ध्येय, तो का करत राहते पृथ्वीवरच्या जेवढ्याही बायका स्त्रिया त्यानंतर मुली राहते की ज्या प्रेग्नेंट होऊ शकते अशाईले पकडून तो आणते कॉम्प्लेक्समध्ये, त्याच्या पोटामध्ये बीज सोडते आणि जे काही बाळ होत असते त्या मधलं त्याला पाहिजे राहते सिरम. ते सिरम घेऊन तो स्वतःच्या छातीमध्ये खोसते आणि त्याला भेटणार राहते ताकद. परंतु ते असं कोणतं तरी एकच बाळ राहते ज्याच्यामधून त्याला तशी ताकद भेटणार राहते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याच स्त्रिया तिथं त्यानं मारून टाकलेलं राहते, मृत्युमुखी पडलेलं राहते. कारण त्याची मिनिमम रिक्वायरमेंट काय राहते का 120 दिवस ते बाळ त्या बाईच्या पोटामध्ये तिथं वाढलं पाहिजे. पण कोणतीच बाई 90 दिवसाच्या वर 100 दिवसाच्या वर तिथं बाळाला पोटामध्ये वाढू शकत नाही. त्यामुळे ते सिरम त्याला पाहिजे तसं तिथं भेटत नसते. परंतु ह्या सगळ्या गदारोळामध्ये दीपिका पादुकोणकडं कोणाचं फारसं लक्ष जात नाही. तिच्या बाळामध्ये नकळतपणे म्हणजे ते निगेटिव्ह असताना सुद्धा तिथं बीज तिथं ते प्रेग्नेंट राहिलेली असते आणि 150 दिवस होऊन गेलेले राहते. मग हे गोष्ट जेव्हा त्या सुप्रीमच्या हाताखाली जे माणसं राहते ते कळते तेव्हा ते ताबडतोब तिच्या पोटातून त्या बाळाच्या याच्यातून सिरम काढण्याचा प्रयत्न करते. परंतु बाबूरे त्या कॉम्प्लेक्समधून त्या दीपिका पादुकोणले तिच्या बाळासहित म्हणजे बाळ ते पोटात पळून घेऊन जाते लोक. आता ते कोण लोक राहते, कोण पळून घेऊन जाते, काहून नेते, कसं नेते, का नेते, हे सगळं माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला पिक्चर पाहा लागेल. कारण सगळं जर मी येतच सांगत बसलो तर पिक्चरमध्ये मग तुम्ही पायसान का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मग दीपिका पादुकोण जशी तिथून पळून जाते तसं मग तो म्हणते का दीपिकाला जो पकडून आणन त्याच्यावर बहुत मोठा इनाम त्याला तिथं ठेवलेला राहते. म्हणून प्रत्येक जण लागते दीपिकाच्या मागं. आणि दीपिका जशी त्या कॉम्प्लेक्समधून बाहेर येते अश्वत्थामा आपला जागा होते. अश्वत्थामा एका मंदिरामध्ये राहते. तर अश्वत्थामाला लक्षात येते का संकेत आ गया आहे. अश्वत्थामा बिलकुल मग बाळाच्या संरक्षणासाठी दीपिका पादुकोणच्या पोटातल्या तिथं एकदम बाहेर येऊन जाते. आणि जशी अमिताभ बच्चनची एंट्री होते राजे पिक्चरमध्ये रा 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 तुम्हाला सांगतो पुरा पिक्चर अमिताभ बच्चननं खाऊन टाकलाय. म्हणजे तुम्ही जर समजा 100 रुपयाचं तिकीट काढलं असन तर अश्वत्थामाच्या ॲक्टिंगनं म्हणजे अमिताभ बच्चनच्या ॲक्टिंगनं तुमचे 200 रुपये वसूल होतील. एवढा खतरनाक पिक्चर अमिताभ बच्चननं तिथं खाऊन टाकलेला आहे. का सीन आहे माणसानं, का फाईट सीन दाखवले आहे अमिताभ बच्चनचे. म्हणजे आजवर तुम्ही अमिताभ बच्चनचे जेवढे पिक्चर पाहिले असतील त्याच्यापेक्षा हा पिक्चर
कधी बी वर चढत असन. म्हणजे या वयात बी अमिताभ बच्चननं जे काही ऍक्टिंग केली आहे म्हणसान, अरे बापरे जबरदस्त. आणि प्रभासनं अमिताभ बच्चनचे बी जे काही फाईट सीन दाखवल्या, पहिल्या फाईट सीन मध्ये बी प्रभास अमिताभ बच्चनला टक्कर देतेच. अश्वत्थामाला टक्कर देऊन आला प्रभास. पण अश्वत्थामा तिथं बाजी मारून नेते आणि दीपिका पादुकोणने समजा तिथून घेऊन जाते. पण नंतर मग प्रभास आपला फुल तयारी निशी होऊन जाते, एकदम प्रिपेअर होऊन. नंतर तो जी काही फाईट करते त्याच्यामध्ये तो बाबू अमिताभ बच्चनले म्हणजे अश्वत्थामाला बी टक्कर देते. आणि शेवटच्या 20 मिनिटांमध्ये क्लायमॅक्समध्ये जो काही ट्विस्ट येते, प्रभासच्या कॅरेक्टरचा जो काही ट्विस्ट आहे, तो ट्विस्ट जर तुम्ही पायसान ना राजेहो, तुमच्या अंगावर तर काटे येतील काटे. एवढा खतरनाक ट्विस्ट दाखवला आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपयाचं तिकीट काढलं असेल तर तो ट्विस्ट पाहून तुमचे 400 रुपये वसूल होतील. एवढा खतरनाक ट्विस्ट आहे तो प्रभासच्या कॅरेक्टरमधला. वा वा म्हणते माणूस, वा वा. आणि तिथं बी तो जो काही सिक्वेन्स दाखवलेला आहे फ्रेम टू फ्रेम, असं वाटते का अरे बापरे जबरदस्त. म्हणजे नाग अश्विननं, मी तुम्हाला खोटं नाही सांगत का, इंडियन सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा हॉलिवूडचे ॲव्हेंजर या टाईपचे पिक्चर जर समजा पाहायला आवडत असतील तर मग बाबूरे कल्की 2898 AD हा पिक्चर तुमच्यासाठीच आहे. कारण खतरनाक हो, बहुतच खतरनाक ना. पुरा डोंगा टाईट कार्यक्रम करून टाकलेला आहे त्याने तिथं. म्हणजे VFX म्हणू नका, स्टोरी म्हणू नका, प्रत्येकाची ॲक्टिंग म्हणू नका, त्यानंतर पुरं म्हणजे कलर ग्रेडिंग पासून बॅकग्राऊंड म्युझिक खतरनाक, पुरा म्हणजे नादखोळा कार्यक्रम त्यानं करून टाकलेला आहे तुम्हाला सांगतो. आणि बऱ्याच लोकांचे छोटे छोटे कॅमिओ बी पिक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आता मी जर तुम्हाला म्हणन का बा राजमौली सर RRR आणि बाहुबलीचे डायरेक्टर तुम्हाला पिक्चरमध्ये पाहायला भेटतील, तर तुम्हाला विश्वास बसन का? नाही बसणार. मी जर तुम्हाला म्हणन का दखलीर सलमान तुम्हाला तिथं पिक्चरमध्ये पाहायला भेटेल, तर तुम्हाला विश्वास बसन का? नाही बसणार. मी जर तुम्हाला बसन का विजय देवरकोंडा तुम्हाला तिथं पिक्चरमध्ये पाहायला भेटेल, तुम्हाला विश्वास बसन का? नाही बसणार. मृणाल ठाकूर नाही बसणार. तर हे सगळे कॅरेक्टर असे छोट्या रोलसाठी पिक्चरमध्ये आले. आणि एकंदरीत जर समजा पिक्चर म्हणसान तर डोंगा टाईट कार्यक्रम पिक्चरनं तिथं केलेला आहे. सुपर डुपर हिट चित्रपट कल्की 2898 AD. मी तुम्हाला सांगतो थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पहा राजीव, थिएटरमध्ये जाऊन. नाही तुम्ही म्हणसान का बा टेलिग्रामवर येईन मग आम्ही थिएटर बिन पाहतो, नाही तर मग पिकाचीवर पाहतो. नाही, तसं करू नका. मी तुम्हाला सांगतो कारण पिक्चर पैसा वसूल आहे. म्हणजे जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वसूल आहे. पहिल्या हाफमध्ये थोडासा स्लो होते, थोडासा बोरिंग आपल्याला व्हायला लागते, ॲक्च्युअल होत नाही तो, व्हायला लागते. पण सेकंड हाफ आणि त्यातल्या त्यात शेवटचे 20 मिनिटातला ट्विस्ट रा 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 रा, म्हणजे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. म्हणजे मी तर एकदम खुश झालो आहे. म्हणजे एवढा खुश झाला का सकाळपासून मी जेवण केलं नाही, कारण पिक्चर पाहूनच माझ्या पोट भरलाय. माझी आई मला म्हणत होती का बाळा जेवून घे जेवून घे जेवून घे, कायचा राग आला म्हणे तुला, उपाशी आहे का? मी म्हणलं माये मला कायचा राग आला नाही, पिक्चर पाहून माझ्या पोट भरलाय म्हणलं. एवढा खतरनाक. तर माझी आई म्हणे मग कधी मला बी पिक्चर पाहायला घेऊन जात जा. मी म्हणलं ठीक आहे, उद्या आपण पुन्हा जाऊ. तर एवढं सांगा का तुम्ही बी पिक्चर पाहिले जा, कारण पिक्चर बहुतच खतरनाक झालेला आहे. आणि पिक्चर जर समजा तुम्ही पाहिला असाल तर मला कमेंट करून सांगा का तुम्हाला पिक्चर कसा वाटला. कारण मला तर बहुत खतरनाक वाटला, पण मला चांगला वाटला म्हणजे तुम्हाला बी चांगला वाटला पाहिजे ना, सांगता येत नाही. काही लोकांना चांगल्या गोष्टी नाही आवडत. तर तुम्हाला तो पिक्चर कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.